आज देशाच्या अर्थमंत्र्यांनी जो अर्थसंकल्प सादर केलाय, आम्हाला असं वाटत होतं की सर्वसामान्य जो करदाता आहे ना, त्याला थोडी सवलत द्यायला हवी होती. तो प्रामाणिक आहे, तो कर भरतोय. जर त्या स्लॅबमध्ये थोडा फरक झाला असता ना, तर त्याला त्याचा बेनिफिट मिळाला असता. हे करदाते कोण आहेत? हे कर्मचारी आहेत, छोटे व्यापारी आहेत, जे रेग्युलरली टॅक्स पेयर आहेत. हा स्लॅब थोडा वाढवला पाहिजे होता. महिलांचा आहे, महिलांच्या ह्याच्यामध्ये थोडस आणखीन सवलत दिली असती तर उत्पन्न हे वाढलंच असतं. मला असं वाटतं एकंदरीत पाहता हे बजेट जरी विखुरलेलं वाटत असलं तरी हे बजेट हे स्ट्रक्चरल चेंजेसचं बजेट आहे. नवीन कायदा जो आला इन्कम टॅक्स ॲक्ट जो लागू होणार आहे 1 एप्रिलपासून, त्या नवीन टॅक्स रिफॉर्म्ससुद्धा त्यांनी आता घोषित केले आहेत. मला असं वाटतं एकंदरीत बघता हे बजेट मात्र तशा अर्थाने इन्कम टॅक्स पेयरसाठी तेवढं काय म्हणता येईल लाभदायक नाही आहे, परंतु देशाच्या एकंदरीत आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टीने निश्चितच महत्त्वाचं आहे.